क्वेश्चन टॅग म्हणजे प्रतिप्रश्न म्हणजेच संक्षिप्त प्रश्न. एखादे विधान केल्यावर ऐकणाऱ्याकडून लगेच सहमती मिळवण्याकरता हो ना, नाही का यासारखे छोटे प्रश्न आपल्या विधानाला जोडून बोलणारी व्यक्ती ऐकणाऱ्या व्यक्तीकडून त्या विधानाला पुष्टी मिळवते. म्हणजेच क्वेश्चन टॅगच्या माध्यमातून आपण जे विधान करतो ते विधान खरे आहे की नाही याची समोरच्या व्यक्तीकडून खात्री करून घेता येते. व ही खात्री करून घेण्यासाठी विधान जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी केला जातो. विधान जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी केला जातो. हे कायम लक्षात ठेवा. क्वेश्चन टॅगबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत ते समजून घेऊया. विधान होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी असतो. म्हणजेच दिलेले विधान जर होकारार्थी असेल तर सहाय्यक क्रियापदाला नॉटचा शॉर्टन फॉर्म NT जोडून त्यानंतर विधानातील कर्त्यानुसार सर्वनाम घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. जसे रश्मी इज ए गुड सिंगर. रश्मी एक चांगली गायिका आहे हे होकारार्थी विधान आहे. रश्मी एक चांगली गायिका आहे हे मला माहीत आहे, मात्र समोरच्या व्यक्तींकडून खात्री करून घेण्यासाठी इज या सहाय्यकारी क्रियापदाला NT जोडून घेतले आहे. व रश्मी इज ए गुड सिंगर इजंट शी. रश्मी एक चांगली गायिका आहे ना ही खात्री करून घेण्यासाठी इजंट शी हा क्वेश्चन टॅग म्हणजेच प्रतिप्रश्न केला आहे. विधान नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी असतो. म्हणजेच दिलेले विधान जर नकारार्थी असेल तर सहाय्यक क्रियापदाला NT न जोडता विधानातील कर्त्यानुसार सर्वनाम घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. जसे रश्मी इज नॉट ए गुड सिंगर. रश्मी एक चांगली गायिका नाही आहे हे नकारार्थी विधान आहे. रश्मी एक चांगली गायिका नाही आहे हे मला माहीत आहे, मात्र समोरच्या व्यक्तींकडून खात्री करून घेण्यासाठी इज या सहाय्यकारी क्रियापदाला NT न जोडता इज तसेच घेतले आहे. दोन्ही विधानात रश्मी मुलगी असल्याने रश्मीऐवजी शी हे सर्वनाम घेतले आहे व शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे. आता हा बदल कायम लक्षात ठेवा. aren't, am, aren't, are, isn't, is, wasn't, was, weren't, were, don't, do, doesn't, does, didn't, did, won't, will, shan't, shall, hasn't, has, haven't, have, hadn't, had, isn't, aren't, wasn't, weren't, there, is, are, was, were, there, can't, can, couldn't, could, wouldn't, would, shouldn't, should, mayn't, may, mightn't, might, mustn't, must. टॅग हा मूळ विधानाला जोडून येतो. म्हणजेच आपण जे विधान करतो ते विधान पूर्ण लिहून विधानानंतर स्वल्पविराम देऊन प्रथम क्रियापद घ्यावे व क्रियापदानंतर सर्वनाम घ्यावे व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. जसे रोहित इज सेन्सिटिव्ह. रोहित संवेदनशील आहे हे होकारार्थी विधान आहे. हे विधान पूर्ण लिहून त्यानंतर स्वल्पविराम देऊन इजंट ही असा क्वेश्चन टॅग लिहावा. इथे इजंट ही हा प्रतिप्रश्न आहे. बोलणारी व्यक्ती असे विधान करून ऐकणाऱ्या व्यक्तीकडून
रोहित संवेदनशील असल्याची खात्री करून घेते. मूळ विधानात नाम असो वा सर्वनाम, क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला त्या नामाला अनुसरून सर्वनाम घ्यावे लागते. जसे विशाल प्लेज वेल डझंट ही, विशाल चांगला खेळतो नाही का. इथे विशाल हा मुलगा आहे व एक वचनी नाम आहे, म्हणून विशाल ऐवजी ही हे सर्वनाम घेतले आहे. मयुरी वॉक फास्ट डिडंट शी, मयुरी भरभर चालली नाही का. इथे आपण मयुरी ही मुलगी आहे व एक वचनी नाम आहे, म्हणून मयुरी ऐवजी शी हे सर्वनाम घेतले आहे. बोलताना एकाच प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण यांचा उल्लेख करायचा असेल तर इट हे सर्वनाम घ्यावे लागते व अनेकांचा उल्लेख करायचा असेल तर क्वेश्चन टॅगसाठी दे हे सर्वनाम घ्यावे लागते. जसे माथेरान इज इन महाराष्ट्र इजंट इट, माथेरान महाराष्ट्रात आहे नाही का. माथेरान इजंट इन गुजरात इज इट, माथेरान गुजरातमध्ये नाही आहे हो ना. इथे माथेरान हे एकच ठिकाण असल्याने आपण क्वेश्चन टॅग करताना इट हे सर्वनाम घेतले आहे व केलेल्या विधानात जर मुळातच सर्वनाम असेल तर ते तसेच घ्यावे. जसे इट इज इन महाराष्ट्र इजंट इट, ते महाराष्ट्रात आहे नाही का. इट इजंट इन महाराष्ट्र इज इट, ते महाराष्ट्रात नाही आहे हो ना. इथे मुळातच विधानात इट हे सर्वनाम असल्याने क्वेश्चन टॅग करताना आपण इट हे सर्वनाम घेतले आहे. डॉग्स आर फेथफुल आरंट दे, कुत्रे विश्वासू असतात नाही का. इथे डॉग्स हे अनेक वचन असल्याने दे हे सर्वनाम घेतले आहे व एकाच डॉगचा विधानात उल्लेख असेल तर इट हे सर्वनाम घ्यावे. बोलताना विधानात अनेक व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तूंचा उल्लेख करायचा असेल तर त्यांच्याऐवजी दे हे सर्वनाम घ्यावे. जसे दोज बॉईज हॅव न्यू रिस्ट वॉचेस हॅवंट दे, त्या मुलांजवळ नवीन मनगटी घड्याळे आहेत नाही का. इथे आपण दोज बॉईजच्या ऐवजी दे हे सर्वनाम घेतले आहे. देअरने विधानाची सुरुवात असेल तर सर्वनामाऐवजी देअरला घ्यावे. जसे देअर इज माय बँक इजंट देअर, तेथे माझी बँक आहे नाही का. इथे आपण सर्वनामाऐवजी देअर घेतले आहे. विधान होकारार्थी असल्याने इजंट देअर असा क्वेश्चन टॅग केला आहे. देअर इज नॉट युअर बँक, तेथे तुझी बँक नाही आहे हो ना. हे विधान नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग इज देअर केला आहे. म्हणजेच क्वेश्चन टॅग करताना इज घ्यावे. देअर आर 40 to 50 people in the garden aren't there, there aren't 40 to 50 people in the garden are there, there were 40 to 50 people in the garden weren't there, there weren't 40 to 50 people in the garden were there, there will be 40 to 50 people in the garden won't there, there won't be 40 to 50 people in the garden will there. आज्ञा ही समोर असलेल्या एका व्यक्तीला व अनेक व्यक्तींना दिली जाते. आज्ञार्थी विधान असेल तर क्वेश्चन टॅग विल यू असा घेतला जातो. जसे कॉल हिम विल यू, त्याला बोलावशील ना असे बोलून ते काम समोरची व्यक्ती करेल ना याची खात्री करून घेतली आहे. इथे आपण ज्यांना आज्ञा दिली आहे ती एक व्यक्ती असो वा अनेक व्यक्ती, त्यांच्यासाठी विल नंतर यू हे सर्वनाम तू व तुम्ही या अर्थाने घेतले जाते. लेट्सचा वापर करून आपण समोरच्या व्यक्तीला ती क्रिया करण्यासाठी सुचवतो. लेट्स हे भविष्यकाळाशी संबंधित आहे म्हणून आपण शाल हे क्रियापद घेतो व शाल नंतर सर्वनाम घ्यायचे असते. आपण इथे वी हे सर्वनाम घेणार आहोत कारण लेट प्लस अस मिळून लेट्स बनले आहे. इथे आपल्याला असचा बदल वी करायचा आहे कारण असमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीचाही समावेश असल्याने वी हे सर्वनाम घेतले आहे. लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी शाल वी असाच होतो, हे कायम लक्षात ठेवा. जसे लेट्स हॅव अ कप ऑफ कॉफी, शाल वी, चला एक कप कॉफी घेऊया ना. इथे कॉफी घ्यायचे सुचवलेले आहे व ती क्रिया भविष्यकाळाशी संबंधित असल्याने आपण शाल हे क्रियापद घेतले आहे व असमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीचाही समावेश असल्याने वी हे सर्वनाम घेतले आहे. शी यूज टू कम हिअर डिडंट शी, ती इथे यायची हो ना. यूज टूचा वापर भूतकाळातील सवय सांगण्यासाठी केला जातो. यूज टूचे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे असते. शी यूज टू कम हिअर या वाक्यात यूज टू मध्ये डीड लपलेला आहे, त्याला बाहेर काढून हे विधान होकारार्थी असल्याने डिडंट घेतले आहे.
केलेल्या विधानात जर आय एम असेल तर क्वेश्चन टॅग आरंट आय करावा. जसे आय एम स्लिम आरंट आय, मी सडपातळ आहे नाही का. केलेल्या विधानात जर आय एम नॉट असेल तर क्वेश्चन टॅग एम आय करावा. जसे आय एम नॉट स्लिम एम आय, मी सडपातळ नाही आहे हो ना. विधानार्थी वाक्यात एव्हरीवन, समवन, नो वन, एव्हरीबडी, समबडी, नोबडी, एनीबडी, नन, निदर हे कर्ता म्हणून आल्यास त्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा उल्लेख होत असल्याने दे हे सर्वनाम घ्यावे लागते. जसे एव्हरीवन ऑर्डर्ड बर्गर्स, डिडंट दे, प्रत्येकाने बर्गर्स मागवले नाही का. नकारार्थी विधानांमध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, हार्डली, सेल्डम चा वापर नकार दर्शवण्यासाठी केला जातो. त्यांचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा लागतो. जसे शी नेव्हर कम्स टू स्कूल ऑन टाईम, डज शी, ती शाळेत कधीच वेळेवर येत नाही हो ना. या विधानात नेव्हर घेतल्याने विधान नकारार्थी बनले आहे. म्हणून नकारार्थी विधान असल्याने डझंट न घेता डज घेऊन क्वेश्चन टॅग होकारार्थी बनवला आहे. शी नेव्हर सेड दॅट, डिड शी, तिने तसे कधी म्हटलेच नाही हो ना. आय हार्डली एव्हर गो टू द बँक, डू आय, मी क्वचितच बँकमध्ये जाते हो ना. वी सेल्डम मीट इच अदर दिस डेज, डू वी, आजकाल आम्ही एक दुसऱ्याला क्वचितच भेटतो हो ना. वाक्यात सहाय्यक क्रियापद असेल तर टॅगमध्ये तेच वापरले जाते. जसे दे आर इनोसंट आरंट दे, ते निष्पाप आहेत नाही का. इथे विधानात आर हेच क्रियापद असल्याने आपण तेच घेतले आहे. फक्त विधान होकारार्थी असल्याने क्वेश्चन टॅग नकारार्थी केला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचे होकारार्थी विधान असेल तर नकार दर्शवण्यासाठी कर्त्यानुसार डोंट व डझंट घेतले जाते. आय, वी, दे, यू या सर्वनामांपूर्वी व अनेक वचनी नामांपूर्वी डोंट घेतले जाते. आय, वी, दे, यू या सर्वनामानंतर व अनेक वचनी नामानंतर येणारी क्रियापदे मूळ रूपातच येतात. त्यांना एस, ईएस, आयएस जोडलेला नसतो. जसे आय कम, आय गो, आय क्राय. इथे कम, गो, क्राय या क्रियापदांना एस, ईएस, आयएस जोडलेले नाही. तेव्हा क्वेश्चन टॅगमध्ये डोंट घ्यावे. जसे वी ब्रिंग अवर टिफिन्स, डोंट वी, आम्ही आमचा टिफिन आणतो नाही का. इथे पहा, विधानात वी हे सर्वनाम असल्याने ब्रिंग या क्रियापदाला एस, ईएस, आयएस जोडून आलेले नाही. म्हणून आपण डोंट वी असा क्वेश्चन टॅग बनवला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या विधानात ही, शी, इट या सर्वनामानंतर व एक वचनी नामानंतर क्रियापदांच्या मूळ रूपाला एस, ईएस, आयएस जोडूनच येते. जसे कम, कम्स, गो, गोज, क्राय, क्राईज. म्हणून आपल्याला केलेल्या विधानाची खात्री करून घेण्यासाठी क्वेश्चन टॅगमध्ये डझंट घ्यायला लागते. जसे साधना कम्स हिअर, डझंट शी, साधना इथे येते नाही का. इथे कमला एस जोडून आहे व हे विधान होकारार्थी असल्याने आपण डझंट घेतले आहे. मात्र सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये नकारार्थी विधानात डू नॉट व डज नॉट नकार दर्शवण्यासाठी घेतले जातात. त्यातील नकार काढून डू व डज घ्यावे. जसे दे डोंट प्ले आउटडोर गेम्स, डू दे, ते मैदानी खेळ खेळत नाहीत हो ना. दे डोंट प्ले आउटडोर गेम्स हे विधान नकारार्थी आहे. इथे डोंट हे क्रियापद नकार दर्शवण्यासाठी मुळातच विधानात असल्याने क्वेश्चन टॅगसाठी डू घ्यावे. जसे दीक्षा डझंट वॉक फास्ट, डज शी, दीक्षा भरभर चालत नाही हो ना. इथे विधानात डझंट हे क्रियापद उपस्थित असल्याने व विधान नकारार्थी असल्याने क्वेश्चन टॅगसाठी डज घ्यावे. सिंपल पास्ट टेन्सचे होकारार्थी विधान असेल तर क्वेश्चन टॅग करताना डिड घ्यावे. म्हणजेच विधानात जर क्रियापदे दुसऱ्या रूपात असतील तर क्वेश्चन टॅगमध्ये डिड घ्यावे. जसे केम, वेंट, कॉल्ड, सॅट ही क्रियापदे दुसऱ्या रूपात आहेत. क्रियापदाच्या दुसऱ्या रूपात डिड लपलेला असतो हे लक्षात ठेवा. हे उदाहरण पहा. यू बॉट न्यू बुक्स, डिडंट यू, तू नवीन पुस्तके विकत आणलीस नाही का. इथे बॉट हे बायचे दुसरे रूप आहे. बॉटमध्ये डिड लपलेला आहे. हे विधान होकारार्थी असल्याने नवीन पुस्तके विकत आणल्याची खात्री करण्यासाठी डिड घेतले आहे. सिंपल पास्ट टेन्सचे नकारार्थी विधान असेल तर क्वेश्चन टॅग करताना डिड घ्यावे. म्हणजेच सिंपल पास्ट टेन्सचे नकारार्थी विधान असेल तर क्रियापदाच्या पहिल्या रूपापूर्वी डिड उपस्थित असतोच. म्हणजेच कम, गो, कॉल, सिट इत्यादी क्रियापदे
पहिल्या रूपात डिड नॉट वा डिड सोबत असतील तर क्वेश्चन टॅगमध्ये डिड घ्यावे. जसे यू डिडंट बाय न्यू बुक्स. डिड यू? तू नवीन पुस्तके विकत आणली नाहीस, हो ना? हे नकारार्थी विधान आहे व विधानात मुळातच डिडंट उपस्थित असल्याने नवीन पुस्तके आणली नसल्याची खात्री करून घेण्यासाठी डिड घेतले आहे. आता आपण काळानुसार काही उदाहरणे पाहूया.